पहाटेच्या शांततेत रक्तरंजित घटना, सांगलीत 32 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या। बुधवारी पहाटे 5च्या सुमारास सांगली शहरात एक धक्कादायक आणि रक्तरंजित घटना घडली। रामकृष्ण नगरमधील 32 वर्षीय अमोल सुरेश रायते यांचा सांगली कुपवाड रस्त्यानजीक श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर अज्ञात व्यक्तीने निर्घृण खून केला। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। हत्या कोणी आणि कशासाठी केली हे अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून काही ठोस धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, गिल्डा फॉरेन्सिक पथक, कैलास भीमाशंकर मिलिंद यांची टीम घटनास्थळी दाखल झाली। एपीआय दीपक भांडवलकर, मिरज शहर पोलीस अधीक्षक किरण रासकर तसेच ग्रामीण पोलीस एपीआय टिप्पे यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली। सध्या या हत्येचा तपास कुपवाड एमआयडीसी पोलीस करत असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे। पुढील तपास सुरू असून आरोपींचा लवकरच छडा लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। लोककलम न्यूज सांगली।